नामदेव आपण पाहतोय पाठीमागच्या चेंडूवरती षटकार मारून एक आत्मविश्वास दुणावला या खेळाडूचा. संघ सहकाऱ्यांचा विश्वास पाठीमागच्या चेंडूवरती सार्थ ठरवलाय. कसं खेळायचंय पावलीमधून गायडन्स आलंय. दीपक वर्सेस नामदेव, बेस्ट वर्सेस बेस्ट. ओहो इथे घडलंय काय? पंचांकडे आपण पाहतो दाद मागणीचा प्रयत्न होईल. षटक क्रमांक 4चा प्रवास आपण बघतोय. इकडे बघायचंय पंचांच्या हात जमिनी समांतर. व्हाईट बॉल आपण पाहतोय. अगदी ग्राउंड टू विकेट टाकत असताना विशेषतः आपण बघतोय पायांवरती मारा करण्याचा प्रयत्न होता. बॉल खूप जास्त बाहेर गेला. अँगल बराचसा चुकला. 18 धावफलकावरती आहेत. उलटाच बॉल आहे. क्षेत्ररक्षक मागे. बॉल खूप जास्त स्विंग झालाय. वेगात पोहोचेल डीप कडे आणि या दरम्यान चौकार. वाह सुंदर. नामदेवनं आपण पाहतोय डावाला सुंदर प्रकारे आकार दिलाय. पुन्हा चांगला बॉल बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. दीपक यांनी आपण पाहतो या षटकामध्ये धावफलकाला पुन्हा एकदा ब्रेक लावण्याचं काम चांगल्या प्रकारे केलंय. एक चौकार मात्र आपण बघितला नक्कीच पाहायला मिळाला होता. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुधाकर यांना. पुन्हा एकदा खोलवरती टप्प्यात चेंडू आहे. चांगला चेंडू आपण बघतोय इकडे आणि चांगल्या चेंडू सोबत शेवटच्या सेकंड लास्ट षटकाची समाप्ती होते. 4 षटकानंतर कॅरी सुपर कॅरी अँड हाय व्होल्टेज टीम रिच ॲट द 23 रन्स लॉस्ट ऑफ द 4 विकेट्स. तेवीसावा शेवटचं षटक आपण पाहतोय. ये आखिरी गेंद, ये आखिरी ओवर होगा. बॉलिंग ट्रैक पर नए गेंदबाज मिस्टर सनी भैया थोपटे गेंदबाजी मार्ग पे है तैयार और द विकेट से राइट आर्म से पहली गेंद नामदेव के लिए. लेकिन देखिए गेंद अच्छी है. बेहतर पे प्रयास था इस बार नामदेव का. बड़ा स्ट्रोक लगाने का ये सपना था दिल में, लेकिन सपना तोड़ दिया सनी भैया ने. चांगला बॉल टाकलाय. नामदेवला थांबवलंय. माझ्या मते त्यानं शपल होऊन खेळलं पाहिजे. बॉलवरती पोहोचलं पाहिजे. ओहो फुल टॉस बॉल. ये क्या हुआ? गड़बड़ हो गया. कुछ तो गड़बड़ है तो या सीआईडी जांच होनी चाहिए.
प्रशांत तुपटे आपण पाहतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नामदेव मात्र आपण बघतो स्लोअर बॉल वरती आउट झालेत. विशेषतः आपण बघतो की ज्यावेळेला बॅटर हा स्टेप आउट होतो त्यावेळेस मात्र बॅटरचे जर बॉलरचे प्रयत्न आपण बघतो की वाईडलाईन पकडून बॉलिंग करण्याचा प्रयत्न होतो. कधी कधी आपण बघतो शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो, पण इथे मात्र फुलटॉस टाकलाय प्रशांत तुपटे नवीन बॅटर. हो इकडे चूक घडली, होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. आणि याच बदल आपण पाहतोय चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या दिशेनं आणि टाळ्यांचा होईल गजर, चौकार. सत्तावीस पर्यंत स्कोर आलाय. 3 बॉलमध्ये सनीने 4 खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. इकडे पाठीमागचे 2 चेंडू प्रभावित करणारे होते, पण नंतर तिसरा चेंडू मात्र आपण पाहतो इथे प्रशांतनं इथे प्रलय आणलाय धाव्यांचा. पुन्हा बघायचंय सनीकडे बॉल मध्ये अडूनचा टार्गेट, एक सिंगल येते. थ्रो नाही केला खेळाडूने, चांगला निर्णय. जर थ्रो केला असता वेगात तर पलीकडे अवंतचे धावा येऊ शकले असत्या. गुड डिसिजन बाय द फिल्डर. इथं बघायचंय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चांगला बॉल स्टॉप करू शकलाय. बॉल स्टॉप नसतं झालं तर पाठीमागे पुन्हा एकदा चौकार बघायला मिळू शकला असता, पण नक्कीच सनीच्या जीवात जीव आलाय. चांगला बॉल अडवल्यामुळे सिंगल धावपले पुढे गेला पुन्हा एकदा आणि 29 पर्यंत. एक तर होते कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी धावा धाव, खेळाडू होईल का आउट. आणि या दरम्यान पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज झालाय बाद. धावपलकावरती 30 आल्यात आणि आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय नारळीचा मळा संघाला टार्गेट दिलं 31 धावांचं. सचिन पिसाळ 11 आणि त्यांच्या विरोधात राजेंद्र पटणे 11. चला संगणक, चला टॉसडी लगेच या. संगणक टॉसडी लगेच या. राजेंद्र पटणे ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधात सचिन पिसाळ टायगर्स. चला राजेंद्र पटणे वॉरियर, चला संगणक टॉसडी, चला चला
आणि सचिन पिसाळ ऑरियर्स संगणक चला टॉसडी या. चला सचिन पिसाळ ऑरियर्स संगणक चला टॉसडी या. पुढच्या सामन्याचा टॉस आपण इथे घेतोय युवा उद्योजक मयूर मस्के यांच्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे चला दोन्ही संगणक चला लगेच टॉसडी या. जाऊयात मैदानच्या आतमध्ये. आपण पाहतो दूर सलामीचे रन दूर अंतर आलेत मैदानच्या आतमध्ये. एका बाजूला दीपकला आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूला गणेश. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नक्कीच आलेत सतीश सोनवणे. सतीश सोनवणे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. कंडक्टर आहेत, सबका चलान काटते हैं. आप देखेंगे हर एक बल्लेबाज का चलान काटना है. नीरा बारामती या वेवरती आपण पाहतो कंडक्टर आहेत ते. पहिली गेंद ओहो फुल टॉस बॉल. दीपक सर मिस झालेत. चांगला बॉल बघायला मिळू शकतो इकडे. डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात आपण पाहतो इथे नक्कीच सुपर कॅरी हाई वोल्टेज 11 संघाची. ये पहला ओवर हम सबने देखा है. अभी पहली गेंद के ऊपर दीपक को जरूर गेंद को मिडल करने में तकलीफ महसूस हुई है. अभी नई गेंद होगी, नया कॉन्फिडेंस होगा, नई सोच होगी. और ये देखिए ये भी अच्छी गेंद है, अच्छी गेंद है दीपक को आउट करने के लिए. ये संरचना की थी, लेकिन एक अच्छा फील्ड है, अच्छा कवर है. 2 गेंद के बाद नारळीचा मळा संघ पोहोचला 1 धावेवरती. ओहो यावेळेला बॉल आकाशात गेला. क्षेत्ररक्षक तयार. ओहो बॉल पडलाय पण क्षेत्ररक्षक पडता पडता वाचलाय. या दरम्यान आपण पाहतो धावांसाठी चोरी बघायला मिळाली ते, पण ओहो चोरी नाही, ही कलाची धाव आहे. ही कलात्मक धाव. 2 धावा आल्यात. वा दीपक यांचा द प्रेझन्स ऑफ माइंड बघायला मिळाला. 3 धावांपर्यंत मजल मांडलेली आहे. अजून अशाच प्रकारे आपण पाहतोय 31 पर्यंत त्यांना जायचंय पुढे. प्रत्येक बॉलवरती सिंगल जरी आली तरी देखील डाव आरामात जिंकू शकतात. यावेळेला बघायचंय पुन्हा एकदा आकाशात बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा तयार. यावेळेला नाही मिळणार संधी. वा गुड कॅच. आणि कंडक्टर साहेबांनी पहिल्या फलंदाजाचं काटलं चलान. चालतं केलंय पॅव्हलियनच्या दिशेनं.
जाळ्यात फसवलं माझ्या मते. स्क्वेअर लेगला एक फिल्डर उभा होता, सातत्यपूर्वक तसे बॉल टाकून बॅटरचा माइंडसेट ओळखून कुठे मारायचे त्याला हे ओळखून त्याच्या अकॉर्डिंग आपण बघितलं, बॉलिंग केली आणि पडिक्कल खूप चांगला कॅच घेतला. सुधाकर सोनवणे यांनी आपण बघतो खूप चांगला कॅच घेतलाय. अतिशय उत्कृष्ट प्रभावित करणारा कॅच. पहिला कॅच त्यांच्याकडून सुटला, पण दुसऱ्या वेळेस त्यांनी नाही चूक केली. आयुष्यामध्ये तुम्ही चुकलं तर चालेल, पण सातत्यपूर्वक चुकू नये. चुकांमधून शिका आणि शिकल्यानंतर यशासाठी किंवा सक्सेससाठी तो अनुभव तुम्हाला वापरता आला पाहिजे. यावेळेला स्क्वेअर कट केलाय, चांगला फटका आपण बघतोय, वेगवान तेज तरार मारा आणि त्याच्यावरती तेज तरार फटका, चौकार. खूप सुंदर फटका नवीन बॅटरचा आपण बघितला. अभि आलाय नवीन बॅटर. या चौकारानं धावफलक पुढे गेलाय, 7 पर्यंत पोहोचतोय. 5 बॉलमध्ये 7 आल्यात. आपण बघतो लेट कटचा प्रयत्न होता. चला राजेंद्र पटणे वॉरियर्स डिसिजन सांगा. बॉलिंग ट्रॅकवरती अप्पासाहेब गायकवाड यांना पण बघतोय. पाठीमागच्या पर्वात देखील आपण पाहतो त्यांनी प्रभावित करणारी कामगिरी केली होती. या पर्वात देखील प्रभावित करणारी कामगिरी करण्याची संधी त्यांच्याकडे आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघतो 7 धावा आल्यात. चांगला स्कोर म्हणू शकतो आपण, दोन्ही संघांसाठी चांगला स्टार्ट आहे. पण इथून पुढे सुरुवात चांगली झालेली असली तरी देखील मध्यंतर खूप महत्त्वाचं असतं. अप्पांचा आपण बघतोय, दीपक यांचा हल्ला सुंदर आहे. तिकडे सुधाकर सोनवणे दुरून धावत आले, स्क्वेअर लेगमध्ये बॉल अडवलाय आणि यासोबत चांगली फेकी देखील 2 आल्यात. बॉल अडला, तिसरी होऊ शकत होती, पण नक्कीच गडबड गोंधळीमध्ये नकार दिला दोघांनी एकमेकांना. दोघांनी देखील स्वतःच्या विकेटचं महत्त्व माहिती आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. जर आज सुपर कॅरी हाय व्होल्टेज 11 हा संघ जर कुठेतरी स्कोरमध्ये मागे पडला असेल, जर असं वाटत असेल, तर माझ्या मते विकेट सांभाळून न खेळायचं कारण समोर येऊ शकतं. पहिल्या डावाचं हे विश्लेषण आहे. बघायचंय विकेट कीपरकडून बॉल सुटलाय, वाईट बॉल आलाय, प्लस चौकार आलाय. आधीच कर्जबाजारीन त्यात उसणं मागतोय शेजारी. आधीच आपण बघतो धावा तुम्ही कमी बनवल्यात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अशा चुका करत असाल तर या चुकांची परतफेड करणं किंवा भरपाई करणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये. सावरणं, वेळेमध्ये सावरणं खूप महत्वाचं आहे. एक योद्धा किंवा एक चॅम्पियन कधी तयार होतो, तर असं नाही की चॅम्पियनच्या आयुष्यामध्ये पराभव येत नाहीत. हो पुन्हा एकदा मिसफील्ड, बॉल आका वेगात आणि बॉल थांबेल का? थांबला नाही गेलाय वर्षा पार, चौकार. आणि संघ मालकांकडून चूक झाली आहे. प्रवीण सोनवणे यांच्याकडून चूक झाली आहे. दादा पंचांकडे आपण पाहतो दाद मागितली आहे, पण चांगला बॉल बघायला मिळतोय. बॅटर खूप जास्त सफल झाला होता आणि यामुळेच हा एक चांगला चेंडू आहे. धावफलकावरती जाऊयात, 18 धाबा आहेत. पुढे हा चांगला बॉल आहे, स्लोवर बॉल. पंचांकडे दाद मागितले पुन्हा एकदा. अप्पांचा चांगला कमबॅक म्हणू शकतो आपण इकडे. पण विचार करू धावफलकाचा तर माझ्या मते अजून फक्त 13 धावांची गरज आहे. दीपक यांनी आणखीन एकदा दीप लावलेत. पाईनलेग एरियामध्ये सीमारेषा फोडून टाकली आहे, डीप मध्ये आलाय, चौकार. दीपक यांना आपण पाहतोय खरं तर या वयामध्ये आपण पाहतो की जो बॉडीचा जो टर्न आहे, बॉडीमधील जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाखाणण्याजोगी आहे. अशी फ्लेक्झिबिलिटी कधी टिकून राहते किंवा सातत्यपूर्वक तुम्ही व्यायाम करताय
किंवा शेतामध्ये सातत्याने काम करताय किंवा तुम्ही ग्राउंडवरती सातत्याने खेळताय, म्हणजे बॉडीला ताण देतं, म्हणजे जेवढं ताण मिळत असेल किंवा जेवढं व्यायाम असेल शरीराला तेवढी फ्लेक्झिबिलिटी अधिक वाढते किंवा टिकून राहते ती. उतार वयामध्ये आपण बघतो की खरंतर डेलीचा घेर वाढत जातो, त्याच्यानंतर बॉडीच्या अस्तव्यस्त स्नायू किंवा एक्स्ट्रा फॅट निर्माण होत असते आणि यामुळेच अगदी चांगले खेळाडू देखील आपण बघतो की फिटनेस त्यांचा चांगला नसल्यामुळे त्यांचा गेम हा लोप पावत असतो. पुन्हा बॅटची कडाय स्लिपमध्ये खेळाडू बॉलला अडवलाय, दावेचा नकार योग्य वेळी, आणि पण ही योग्य वेळ नाहीये आणि नामदेव यांचा अनोखा जल्लोष पुन्हा एकदा. बावीस धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या 18 बॉलमध्ये 9 धावा अडवायच्यात. महेश सोनवणे यांना बॉलिंग ट्रॅकवरती, तर बॅटिंग ट्रॅकवरती नवीन खेळाडू तेजस. पाठीमागे आपण बघितलं तर माझ्या मते पिंपरे संघाकडून खेळत असताना माझ्या मते नक्कीच काव कॉर्नर मिड विकेटमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं केलं होतं. गेल्या वर्षी त्याचं खूप चांगलं लक्षात राहणारं त्याचं काम ते बघायला मिळालं. तुम्हाला जे जे चांगलं करता येईल ते करत राहा, नावाचा विचार करू नका. प्रत्येक छोट्या गोष्टीवरती प्रेम करा, प्रत्येक छोटी गोष्ट ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा किंवा वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. तुमचं नाव हे आपोआप होत जाईल. पुन्हा वाईट बॉल आपण पाहतोय, अवंतची धाव आहे, पण नामदेव सरांना आपण पाहतोय पाठीमागून जल्लोष देत आहेत खेळाडूंना, खूप किंवा एनर्जी देत आहेत. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या बॉलरनं किती खराब काम करू द्या, किती चांगलं काम करू द्या, सातत्यपूर्वक त्याला योग्य वाटेवरती घेऊन येण्याचं काम हे विकेट किपरला करावं लागतं, किंवा खराब वेळेमध्ये विकेट किपरच त्याच्यासोबत असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पुन्हा बघायचंय स्क्वेअर कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटमध्ये वेगळ्यात गेला चेंडू, थर्ड मॅनमध्ये आपण पाहतो आला चौकार. शेवटच्या 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच प्रयत्न आहे, एक सिंगल बघायला मिळेल. शेवटच्या 3 धावांची गरज आहे. नारळीचा मळा संघ आपण पाहतोय विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलाय. शेवटच्या 2 धावांची गरज आहे. व्हाईट बॉल, अवांतरची धाव, त्यासोबत धावेचा कॉल, आणि याच सोबत आपण पाहतोय नारळीचा मळा संघ विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. पहिल्या विजयाची होती नोंद, तर सुपर कॅरी हाय व्होल्टेज संघाला पहिला धक्का. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय ते या स्पर्धेच्या बाहेर होतात, तर आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं ऑर्गनायझर टीम कडून मनपूर्वक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
राजेंद्र पटणे ऑरियर्स विन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. बरोबर ना? आणि अजिंक्य